नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूया. देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि त्यावरून आता विरोधक आणखी आक्रमक झालेत. देशातील 9 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय आणि देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विशाल, देशभरातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र काय आहे त्यात? नक्कीच श्वेता, देशभरातून जे विरोधी पक्ष नेते महत्वाचे आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र जे आहे हे लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये मागणी असं करण्यात आलेली आहे की ज्या एजन्सी आहेत त्या विरोधकांच्या बाबतीत जी कारवाई करतायत ही सूडबुद्धीनं कारवाई करतायत अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे हा या पत्रात करण्यात आलेला आहे. आणि हे पत्र साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यासारखे देशातील जे महत्वाचे प्रमुख विरोधी पक्षनेते आहेत यांनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आपल्याला माहिती आहे. सातत्यानं विरोधकांकडनं एक आरोप केला जातो की ईडी असेल, सीबीआय असेल, या एजन्सी सातत्यानं विरोधकांच्या बाबतीत चुकीच्या कारवाई करतायत आणि कशा पद्धतीनं कारवाई करतायत ह्याचा उल्लेख जो आहे हा या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं या संस्था काम करतायत याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह जो आहे हा विरोधी पक्षनेत्यांकडून आता उपस्थित करण्यात आलेला आहे आणि तशा पद्धतीचं एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विरोधी पक्षनेत्यांनी लिहिलेलं आहे. बरं विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. राज्यातल्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. राज्यातलं सत्तांतर आणि एकनाथ शिंदेंना मिळालेला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यामुळे ठाकरे गट बॅकफूटवरती गेला होता. मात्र आता ठाकरे गटानं आक्रमक व्हायला सुरुवात केली आणि शिवसेना नेते रामदास कदम यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची रणनीती आखण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिंदेंसोबत गेलेले माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या होम ग्राउंडवरती उद्धव ठाकरेंची आज सभा होतीये. कदमांच्या होम ग्राउंडवर जाहीर सभा घेत असतानाच संजय कदम हे देखील ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत. संजय कदम त्यांच्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी भगवे झेंडे आणि रस्त्यावरती खेडमध्ये स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. आणि तर थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत तिथे. चलाच खेडमध्ये शिवगर्जना या सभा होणार आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे देखील जात आहेत. कशा प्रकारे संपूर्णपणे सभा होणार आहे? पश्चिम महाराष्ट्रानंतर आता कोकणात आपण लक्ष घातलं. नाही, असं आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष घातलेलं आहे. शिवगर्जना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 किंवा 5 दिवसाची जो एक कार्यक्रम जो झाला, अगदी तालुक्या लेवलपर्यंत शिवसेनेचे नेते, उपनेते हे पोचले. रोड शो झाले मोठ्या प्रमाणात, प्रचंड सभा झाल्या ठिकठिकाणी आणि लोकांचा प्रचंड असा त्याच्यामध्ये सहभाग होता. जणू लोक वाटत पाहत आहेत. आजची खेडची सभा जी आहे, ज्या सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता थोड्या वेळात तिथे निघतील जाण्यासाठी, आज संध्याकाळी सभा आहे. कोकणातली अतिविराट अशी सभा ती होईल. कोकण हा कायम शिवसेनेचा गड राहिला, पाठीराखा राहिला. शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये नक्कीच सुरुवातीपासून कोकणचं योगदान हे मोठं राहिलं. कोकणनं नेहमी बाळासाहेबांवरती श्रद्धा ठेवली, शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. त्याच्यामुळे आज खेडमध्ये जाऊन उद्धवजी एक विराट सभा घेत आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या सभा महाराष्ट्रातल्या अनेक भागात होतील. एकदा आम्ही सगळे शिवगर्जना यात्रेतून जाऊन आलो, वातावरण निर्मिती झाली. आता उद्धवजी
स्वतः अनेक महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणी जातील. यानंतरची दुसरी सभा मालेगावला होईल. मालेगावची तयारी सुरू आहे. सर या सभेवर कुठेतरी पदाधिकारी आहे ते निघून जाऊ नये यासाठी सभा घेतात असा आरोप आहे. कुठेतरी या सभेला विरोधक घाबरतात का? ज्यांना निघून जायचे ते निघून गेले. आता काय, आता जे आहेत ते निष्ठावंत आहे सगळे. ज्यांना पळून जायचं होतं, करायचं होतं, हे असे सगळे लोक निघून गेलेले आहेत. आणि ते निघून जाऊन सुद्धा शिवसेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमचा काही परिणाम झाला का तर अजिबात नाही. कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळालं, शिवसैनिकांना जनता मिळाली नाही. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. जनता आणि शिवसेनेलाही कोणाला सुपूर्द करण्याचा हा कागदावरचा निर्णय आहे. तो कागदावर राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरे गटामध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार. याकडे कसं बघता, कारण महाविकास आघाडी एक आहे, तरीही काही ठिकाणी असे कार्यकर्ते प्रमुख हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, हे सत्य आहे. आणि त्याबाबत फार कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हे मूळचे शिवसैनिकच आहेत. आपण पाहिलं असं खेडमध्ये जे प्रवेश होत आहेत हे मूळचे शिवसैनिकच आहेत. आणि खेडची जागा आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी या येणाऱ्या कार्यकर्त्यांचा भविष्यामध्ये फार मोठा फायदा होणार. आज तुम्ही सामना अग्रलेखमध्ये असं म्हटलेलं आहे की अजूनही काश्मीरी पंडितांच्या हत्या सुरू आहेत आणि खलिस्तानी कुठेतरी डोकं वर करतायत. हे मी कशाला सांगायला पाहिजे. 8 दिवसापूर्वी संजय शर्मा या काश्मीरी पंडिताची त्याच्या बायकोसमोर त्याच्या भर बाजारामध्ये हत्या झाली. याच्या आधी किमान गेल्या काही महिन्यामध्ये 17 ते 18 काश्मीरी पंडितांना दिवसाढवळ्या मारण्यात आलं. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या काश्मीरी पंडितांना सरकारी कार्यालयात घुसून मारलं जात आहे. शेकडो काश्मीरी पंडित त्यांचा आक्रोश घेऊन आजही जम्मूच्या रस्त्यावर बसलेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून ना एखादा मंत्री गेला ना एखादा नेता गेला, पण मी स्वतः जाऊन जम्मूमध्ये त्या काश्मीरी पंडितांचा आक्रोश ऐकलेला आहे, म्हणून मलाही वेदना आहे. सर ही त्याचबरोबर पंजाबमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी खलिस्तानचं भूत उभं राहताना दिसत आहे. ही जबाबदारी फक्त राज्य सरकारवर टाकून चालणार नाही. सीमावर्ती भाग आहे. देशाच्या बाह्य आणि आंतरिक सुरक्षेशी हा जोडलेला विषय आहे. केंद्राची जबाबदारी तेवढीच आहे. सर ये हिंदी में जानना चाहेंगे हिंदी में जानना चाहेंगे कि आज अग्रलेख में लिखा है कि देखिए कश्मीरी कश्मीर और पंजाब एक बहुत ही संवेदनशील राज्य है, सीमावर्ती राज्य है. लेकिन हमेशा आज की भारतीय जनता पार्टी ने ये संवेदनशीलता का सिर्फ राजनीतिक इस्तेमाल किया है. मैंने आज लिखा है कि जब कश्मीरी पंडित मरता है, उसको मारा जाता है, तो उसकी राजनीति होती है भारतीय जनता पार्टी की तरफ से. उसका राजनीतिक इस्तेमाल किया जाता है. ये कब तक चलेगा? मैंने ये कभी नहीं देखा जब कश्मीरी पंडित की हत्या होती है तो भारतीय जनता पार्टी के चेहरे पर कोई दुख की लकीर है. नहीं है. उसकी राजनीति की जाती है. 7 या 8 दिन पहले पुलवामा की बाजार में संजय शर्मा इस कश्मीरी पंडित की हत्या हो गई उसकी पत्नी के सामने. जब से 370 कलम को हटाया है तब से किसी को कुछ फायदा नहीं हुआ है. सिर्फ राजनीतिक इस्तेमाल किया गया. आज भी सैकड़ों कश्मीरी पंडित जम्मू के सड़क पर अपने न्याय के लिए बैठे हैं. वहाँ ना कोई प्रधानमंत्री गए, ना गृह मंत्री गए, ना कोई मंत्री जाकर बैठा है वहाँ, ना वहाँ के राज्यपाल गए हैं. ये आपका हिंदुत्ववाद है. हाँ, ये ढोंग है. इसलिए ये मुद्दे बहुत महत्वपूर्ण है. उसके साथ पंजाब में फिर एक बार खलिस्तान के एक्टिविस्ट अपना काम शुरू करने के लिए जिस प्रकार से चाहे पुलिस स्टेशन हो चाहे भर सड़क पर हो खलिस्तान के नारे देने की जो घटनाएं सामने आती है वो भी देश के लिए ठीक नहीं है. और ये मान ऑर्डर का नहीं है. ये मामला सिर्फ राज्य सरकार के ऊपर डालकर नहीं चलेगा. ये केंद्र की भी उतनी जिम्मेदारी है. भाजपकडनं मुंबईत जन आशीर्वाद यात्रा काढली जाते. पत्र लिहिलेलं आहे. भाजपकडनं आज मुंबईत जन आशीर्वाद यात्रा काढली जाते. एकीकडे चिन्ह आणि नाव मिळाल्याचा प्रसार सुद्धा या जन आशीर्वाद यात्रेत काही उपयोग नाही.
काही उपयोग नाही. तुम्ही अशा आता आम्ही एक शिवगर्जना यात्रा काढली. हां, आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला. त्यामुळे ते मुळापासून हादरलेत. जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली तरी शिवसेनेचा वारसा जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे या संदर्भात पत्र जे आहे ते पंतप्रधान नक्कीच त्याच्यावरती शिवसेनेची सुद्धा सही आहे. आणि काल कपिल सिब्बल यांनी सुद्धा एक उपक्रम त्या बाबतीत सुरू केलेला आहे. या देशामध्ये केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय सूडबुद्धीनं टार्गेट केलं जातं आणि त्या संदर्भात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवावा आणि केंद्रापर्यंत ही बाब न्यावी हे ठरलेलं आहे. पण प्रश्न असा आहे सर की म्हणजे जे मुख्य आहेत त्यांनाच पत्र दिलेलं आहे जिथे आरोप होतो आहे की आमचं कर्तव्य आहे. ते आज घटनात्मक पदावर बसलेत. जरी त्यांच्या संमतीने हे सगळं होत असलं तरी जनतेला समजायला हवं की आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका बजावली आहे. सर, काँग्रेसने त्यांच्या काळात आतंकवादीसारखे सरकार झालं, परंतु मोदी आता संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि उद्धव ठाकरे यांच्या आजच्या खेडमधल्या सभेबद्दल विचारलं असता संपूर्ण महाराष्ट्रावरतीच आता उद्धव ठाकरेंनी लक्ष केंद्रित केल्याचं त्यांनी सांगितलं. सूडबुद्धीनं विरोधकांवरती कारवाई केली जाते आणि याचमुळे देशभरातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलेलं आहे. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. भाजप आणि शिवसेना युतीची आशीर्वाद यात्रा आजपासून मुंबईमध्ये सुरू होते आणि या यात्रेच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 2 तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरामध्ये दर्शन घेऊन ही यात्रा पुढे निघेल आणि अशा 6 यात्रा निघतील. 5 मार्चला 1, 9 आणि 11 मार्चला प्रत्येकी 2 लोकसभा क्षेत्रामध्ये आशीर्वाद यात्रा निघेल आणि पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच मोर्चे बांधणी करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. चंद्रपुरात मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील टोलेबाजी रंगली. शाकाहारी असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून वडेट्टीवारांनी मंचावरील सर्वांनी मांसाहार सुरू केला पाहिजे असं वक्तव्य केलं. तर मुनगंटीवार यांनी मी शाकाहारी असलो तरी महात्मा गांधींची प्रेरणा घेणारा असल्याचं वक्तव्य केलं. दुसऱ्याला मासे खाण्यास सांगण्यापेक्षा मंचावरच्या सगळ्यांनी मासे खाणं सुरू केलं पाहिजे, मग हा व्यवसाय वाढेल. सुधीर भाऊ, तुम्हाला नाही वाटत तुम्ही खात नाही त्यामुळं, पण त्या खात्याचे मंत्री म्हणून आता सांगताना सांगितलं, पण सांगितले की मासे खाण्याचे फायदे काय असावे हे सांगितलं पाहिजे ना. तर हे सांगायच्या पूर्वी खायला पाहिजे. सर्वांनी मासे खाल्ले पाहिजे. मी मासे खात नाही कारण राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वतः टोपी घालत नव्हते, पण इतरांना मात्र आग्रह टोपी घालण्याचा करायचा. मी जरी मासे खात नसलो तरी एक निश्चित आहे की खाणाऱ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी मात्र मी निश्चितपणे घेणार आहे. पालिकेवरती प्रशासक असल्यामुळे कामं पूर्ण व्हायला अनेक अडचणी येत असल्यामुळे पालिका निवडणुका व्हायला हव्यात आणि निवडणुका मे महिन्यापर्यंत होतील असा विश्वास गणेश नाईकांनी व्यक्त केला. महासभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत अनेक प्रश्न मार्गी लागतील असं देखील आमदार गणेश नाईक म्हणाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबईत निवडणुकीची चर्चा जोर धरू लागली आहे. लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुका होतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. कारण गेल्याच 2-4 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांनी निवडणूक आयोगाला तुम्ही निवडणुका का घेतल्या नाहीत याची विचारणा केलेली आहे आणि 15 दिवसामध्ये त्यांचं ॲफिडेविट सादर करायला सांगितलेलं आहे. माझा अंदाज आहे साधारण या
21 तारखेपर्यंत 20 मार्चपर्यंत ॲफिडेविट सादर होईल आणि त्याच्यानंतर माननीय न्यायालय आदेश देईल. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा.